नव्हती, ही दंतकथा जोडली गेली होती. मागण विषय आल्यानंतर की गड आला पंचम गेला. यशवंता घोरपडे राहिला बाजूला. यशवंता घोरपडे नावाच्या मावळ्यानं तो दोर आणून कलावंतिनीच्या बुर्जावरती तानाजी मालुसरेंनी आक्रमण केलं आणि त्यामध्ये 800 शत्रू कापले. आणि त्यामध्ये तानाजी मालुसरे जखमी झाले. कारण उदयभानानं त्याचा मेहल होता दरबार बाले किल्ल्यावरती, त्याला बाजूची समजली गडबड उडालेली. उदयभानानं बाले किल्ल्यामधून ढाल आणि तलवार घेतली आणि पाठीमागच्या भागात गेला आणि तानाजी मालुसरेंवरती सबसब वार केले. भीत नाही, 80 वार केले गेले होते. इंच इंच जखमा अंगाला, इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर न्हालेला. आणि लढता 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 तानाजी मालुसरे सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तानाजी मालुसरे वीर मरण आलं. दारार तीर्थी पडले आणि मग मावळे पळू लागले. पहाड झाली होती. पहाडीच्या चांदण्यामध्ये सूर्याजी म्हणतो मावळे का पळतायत. तो परतीच्या दोरावर गेला. सूर्याजी परतीच्या दोरावर गेला आणि सूर्याजी म्हणतो अरे मावळ्यांनो, तुमचा बाप रक्ताच्या थोड्यात मरून पडलाय. मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले गेले. 2 मिनिटं फक्त परतीचे दोर केव्हाच कापले. सूर्याजी आला आणि या ठिकाणी दुःख व्यक्त करतो. दादा दादा, सूर्याजी म्हणतो दादा. सूर्याजीला समजलं दादा स्वराज्याला सोडून गेला आणि दादा आम्हाला सोडून गेला. सूर्याजीनं दुःख व्यक्त न करता परतीचा दोर कापला. 60 मावळे तरी कोसळून गेले. हे दुःख सूर्याजीने पुन्हा गड लढवण्याचा प्रयत्न केला की मात्रासारखं सैन्य पळालं. तर सूर्याजी म्हणतो शिलार मामाला की मामा इकडे थांबू नका, कल्याण दरवाजेवरून थांबा, कल्याण दरवाजे येऊन थांबा. शिलार मामानं 200 मावळे घेतले आणि तो शिलार मामा तिकडनं गड चढून उदयभानावरती छातीनं शिलार मामानं घेतलं उड्डाणाला. काय घटना असेल बघा. शिलार मामानं घेतलं उड्डाणाला, दात खाऊन केलं तलवारीच्या वाराला आणि एका घावात पाडला धरणीला. आणि छातीवर मामा बसलेला आणि दातानं फोडलं नरडीला आणि उभा चिरला उदयभानाला. उभा चिरला उदयभानाला आणि स्वराज्याचा भगवा फडकला बाले किल्ल्याला. तिकडनं राजमाता पाहत होती राजगडावरनं. तिकडनं राजमाता पाहत होत्या राजगडा कोंढाण्याला की कोंढाण्यावरती शत्रूचा ध्वज खाली झाला आणि स्वराज्याचा भगवा फडकला. किती आनंदी आनंद झाला राजगडाला. आला स्वराज्यात गड आला. परंतु तानाजी मालुसरे स्वराज्याला सोडून गेले. त्यावेळेला महाराजांनी या ठिकाणाला मावळे जमवले. उदयभानाच्या प्रेताची विल्हेवाट लावली. 80 वर्ष शिलार मामानं उदयभानूला ठार मारला आणि त्या ठिकाणाला मावळ्यांना उदयभानाच्या प्रेताची विल्हेवाट लावली आणि तानाजी मालुसरेंची पालखी सजवली. आता पालखी काढतात. माघवती नवमीच्या दिवशी तानाजी मालुसरेंची पालखी काढतायत आणि त्या दिवशी या ठिकाणाला तो कार्यक्रम प्रोग्राम केला जातो. माघवती नवमीच्या दिवशी गाडगेच्या पायथ्यावरनं पार्किंगवरनं राजगडावरनं पालखी येते. खरी इकडनं गेलेली इकडं तानाजी मालुसरे गड जिंकून येत आहेत. त्यांना अवसान करण्याकरता जिजाबाईंना सईबाईनं सोयराबाईला पाठवलं गेलं होतं. इथून पालखी राजगडाच्या खंडोबाच्या माळाला गेली. इथून पालखी राजगडाच्या खंडोबाच्या माळाला गेली आणि माळाला गेल्याच्या नंतर यांना जिजाऊनं दर्शन घेतलं आणि तानाजी मालुसरेंचं प्रेत उमरठ्याला पाठवलं. ही श्रींची इच्छा. म्हणून या ठिकाणाला महाराज म्हणाले की माझ्या स्वराज्यातला एक गड गेला, माझ्या स्वराज्यातला एक गड गेला आणि एक गड आला. म्हणून महाराज म्हणाले गेले की गड आला पण गड आला पण. अरे जय भवानी, जय भवानी. तानाजी मालुसरे इकडे कल्याण दरवाजा अशा बाजूचे पॉइंट